कौसडी येथे वादळी पावसाचा तडाखा, गट्टू कारखान्याचे 30 ते 35 लाखांचे नुकसान, शेड उडाले, भुसा भिजल्याने उत्पादन ठप्प, शासनाकडून मदतीची मागणी. जिंतूर तालुक्यातील कौसडी परिसरात 13 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे समीर एंटरप्राइजेसच्या गट्टू उत्पादन कारखान्याचे मोठे नुकसान झाले. मारवाडी रस्त्यालगत गट क्रमांक 611 मधील शेख तजमुल शेख सलीम यांच्या कारखान्यावरील पत्र्याचे शेड जोरदार वाऱ्यामुळे उडून गेले, तर कारखान्यात साठवून ठेवलेला भुसा पूर्णपणे भिजल्याने उत्पादनासाठीचे कच्चे साहित्य खराब झाले. कारखानदारांच्या माहितीनुसार शेडचे अंदाजे 12 ते 15 लाख रुपयांचे, तर भिजलेल्या भुशामुळे 18 ते 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असून एकूण नुकसान 30 ते 35 लाख रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. या घटनेमुळे कारखान्याचे कामकाज ठप्प झालं असून मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या नुकसानीची शासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ पंचनामा करावा व आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कारखानदार शेख तजमुल शेख सलीम यांनी केली आहे. 13 मे रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास कौसडी व परिसरामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आणि या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वारा होता. प्रचंड वेगाने वारा वाहत होता आणि या ठिकाणी कौसडी ते मारवाडी रस्त्यावर असलेले शेख सलीम शेख लाल यांच्या शेतात गट्टूचा कारखाना आहे आणि गट्टूच्या कारखान्याचा पत्र्यांचा शेड या वाऱ्यामध्ये उडून गेलेला आहे. तर या शेख सलीम भाई यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर ते आपल्यासोबत उपस्थित आहे. सलीम भाई, कशा पद्धतीने तुमच्या शेडचं नुकसान झाला आणि किती नुकसान झालेलं आहे? नुकसान 10 ते 12 लाख रुपये नुकसान झालं. शेड उडून गेलं, भुसकाराचं भिजलं आणि माणसाचे थोडंफार काहीतरी मारहाणीचं नुकसान झालेलं आहे. आता शासनानं काय जे नियमाप्रमाणे ते नुकसान भरपाई करून द्यावं. हे पाऊस अचानक सुरुवात झाली का पावसाला? अचानक म्हणजे पावसाळा नसताना हे अवकाळी वाऱ्याच्यानं हे नुकसान झाले आहे. त्याला काय आपण काही रोखणार नाही, काय नाही, पण ते आलं ते निसर्गाचं योग होतं आणि ते आलं ते नुकसान झालं. पावसामध्ये वारा कसा होता? वारा पावसापेक्षा वारं जोरात होतं आणि पाऊस कमी होतं. आणि आता तुमचं हे शेड एवढं मजबूत असून देखील उडून गेलेलं आहे. निसर्गाचं आहे ते. पाऊस आज वारं जोरात आलं, पाऊस कमी आलं आणि ते उडून गेलं. बरं, आता शासनाकडे काय तुमची मागणी? मागण्या शासनानं बघून ते सगळं पंचनामे करून आमची नुकसान भरपाई करून द्यावायची आमची मागणी. आपल्यासोबत आनंद शर्मा हे देखील उपस्थित आहे, एक शेतकरी असून. भाऊ, काय म्हणणार? आता एक सायंकाळी 4 वाजता मोठ्या प्रमाणात वारा आणि पाऊस होता, त्यामध्ये शेतकऱ्यांचा भरपूर नुकसान झालेलं आहे, काय बोलणार तुम्ही? वाऱ्याचा वेग इतका सुसाट होता की पत्रकाराला विनंती मी नंतर करेल की ह्या साईडचे जे झाडं होते मोठ्या 50-60 फुटाचे तेही गेले, इकडं विजेचे पोल होते तेही गेले. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे जे ग्रामीण भागातले होतकरू उद्योग यांनी उभा केलेला आहे, तर शासनाने ह्याची दखल घ्यायला पाहिजे की ह्याच्यानंतर असं होऊ नये की सगळे MIDCत सगळं पळतात, पण ह्यांचा जो आता समजा याच्यानंतर तुम्ही दाखवला तर नुकसान असं आहे की सन्माननीय पालकमंत्री, कलेक्टर साहेब, तहसीलदारांना विनंती आहे की पंचनामा करून त्यांना पुनर्वसन करून देणं ही गरज आहे. नाही तर ह्यानंतर कोणी ग्रामीण भागातला तरुण ही डेअरिंग करणार नाही की इथं उद्योगधंदा उभा राहावा, अशी मी शासनाला विनंती करतो. इकडे गावकरी सगळेच आहेत आमचे. बरं, आता या वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात देखील शेतकऱ्यांच्या आंब्यांचं नुकसान झालेलं आहे, खूप प्रमाणात झालेलं आहे आणि ह्याची दखल घ्यायला पाहिजे शासनानं आणि तात्काळ पंचनामे गरजेचं आहे. कारण इकडं जर पाहिलं तर 100-150 पूर्वीपर्यंत ह्यांचे पत्र उडून गेलेले आहेत आणि ही निसर्गाची देण आहे, ह्यांचं काही हे नाही आहे. आणि हे जे उद्योग उभा केला आहे त्यांनी खूप मेहनतीने उभं केलेलं आहे. ह्यांना म्हणजे लागलेला पैसा आहे, किमान तो तरी शासनानं भरून द्यायला पाहिजे. काय सांगणार? आज जे मोठ्या प्रमाणात वारा आणि पाऊस होता, या पावसामध्ये शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाला तुम्ही या शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळवण्यासाठी काय मागणी करणार? नुकसान तर सगळीकडेच झालेलं आहे आणि विशेषतः सलीम भाईंनी हा जो कारखाना आहे फार मेहनतीनं एक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून उभा केला आहे की गावातील सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होईल. तुम्ही बघत असताना हे सगळा भुस्सा
शेतीच्या जे निगडीत सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जे रॉ मटेरियल आहे त्या रॉ मटेरियलपासून निर्माण होणारा हा एक छोटासा कारखाना होता. खूप मेहनत, कर्ज, मध्यंतरी मी तर ऐकलं कर्जबाजारी झालेत ते या कारखान्यामध्ये. कर्ज घेऊन त्यांनी एवढा मोठा कारखाना उभा केला. जवळपास 50-50 लोक इथं काम करतात, त्या लोकांना रोजगार भेटतो. पण आज जर तुम्ही पाहता तुम्ही पाठीमागं, तर इतकं मोठं नुकसान झालं आहे की अक्षरशः ते मगाशी रडत होते. पण त्यांना आम्ही सावरलं, त्यांना म्हणलं बाबा शासनाची मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आम्ही बी काहीतरी मदत देण्याचा प्रयत्न करू आणि शासनाने ह्या नुकसान भरपाईकडे लक्ष देऊन त्यांना काहीतरी योग्य ते त्यांना न्याय द्यावा ही मी विनंती करतो शासनाला. शेतकरी माधू तायडे हे देखील उपस्थित आहे. हे एक चांगल्या प्रकारची शेती करतात. माधुभाऊ, काय सांगणार, आज जे रोजी मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी लावली, त्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणात वारा देखील होता, अनेक झाडे पडली, शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे या ठिकाणी. आजच्या परिस्थितीत काय झालं माहिती का, आज सलीम भाईने जे कारखाना उभा केला आहे त्याच्याबद्दल ते रॉ मटेरियल जे दीपक भाऊ म्हणाले ते बी साहजिक आहे. पण आज ढोरा वासरायला जे कडब्याची पेंडी भेटत नाही कुठं, त्याच्यासाठी सुद्धा सलीम भाईनं बराचसा भुस्सा ढोरा वासरासाठी जमा केलेला आहे. त्याचंसुद्धा अचानक बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता ते ढोरा वासराला खाता येणार नाही, तर त्यांचं बी शासनाला काहीतरी म्हणजे की ढोरा वासरासाठी चाऱ्यासाठी आपण म्हणतो ती मागणी ती बी सलीम भाईनं बऱ्याच प्रमाणात त्यांनी स्वतः ज्या गट्टूच्या कारखान्यासाठी ते भुसकट जमा करीत होते, पण त्यांनी ढोरा वासरासाठी ठेवलं आहे. पण त्याचं तर आतोनात नुकसान झाले त्या याचं. येऊन पंचनामा करा तहसीलदार साहेबांना, काही इन्शुरन्स असन त्यांचं, काही बँकेचं काही कर्ज असन त्याच्यावर थोडी सबसिडी द्या, पुन्हा काही ते हे करा, नाही तर पुन्हा त्यांना काहीतरी मदत करा. हे होते आपल्यासोबत कारखान्याचे ओनर शेख सलीम भाई आणि तसेच या परिसरातले शेतकरी. आज रोजी जे मुसळधार पाऊस झाला, त्या पावसामध्ये प्रचंड वेगाने वारा वाहत होता आणि या वाऱ्यामुळे कौसडीसह परिसरातील मोठमोठे झाडे देखील पडलेले आहे, जमीनदोस्त झालेले आहे. आणि हे जे भुसकटाचं पासून गट्टू तयार करणारा कारखाना जे शेख सलीम भाई यांनी उभारलेला आहे, त्या कारखान्याचा जे शेड आहे, मोठ्या प्रमाणात त्या शेडचा या वाऱ्यामध्ये नुकसान झालेलं आहे, या पावसामध्ये नुकसान झालेलं आहे. अंदाजे सलीम भाई यांनी सांगितलेलं आहे की 10 ते 12 लाख रुपये हे नुकसान झालेलं आहे. आणि शासनाकडे त्यांनी एकच विनंती केली की तात्काळ पंचनामे करून त्यांना जे काय मदत मिळेल ते तात्काळ मदत द्यावी. आणि यासह इथले काही युवा शेतकऱ्यांसाठी देखील मदतची मागणी केलेली आहे शासनाकडे. आता शासन या गंभीर घटनेकडे कशा पद्धतीने पाहणार आणि कशा पद्धतीने पंचनामे करणार हे पाहणे देखील गरजेचे आहे.